नमस्कार. दुःखावर, संकटावर, समस्यावर या अडचणीवर मात कशी करावी हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत. जीवन हे संकटमय आहे, दुःखमय आहे, तसेच समस्यामय आहे. म्हणून अडचणी, संकटे, दुःख, समस्या येतच असतात. या संकटाचा, या अडचणीचा, या समस्याचा, या दुःखाचा सामना करणे, धैर्याने, निकाराने सामना करणे हे आपलं कर्तव्य आहे. यातच शहाणपण आहे, यातच समजदारपण आहे. मग या दुःखाचा, या संकटाचा, या अडचणीचा, या समस्याचा सामना कसा करावा, याच्यावर मात कशी करावी, याच्यावर विजय कसा मिळवावा, या संकटावर, या अडचणीवर, या दुःखावर, या समस्यावर मात करण्यासाठी, याचा सामना करण्यासाठी आपल्याला आवश्यकता आहे आपल्या धैर्याची, प्रखर संघर्षाची, धाडसाची, हिमतीची, अनंत प्रयत्नांची, जिद्द चिकाटीची, आवड गोडीची, संयम सहनशीलतेची, इच्छा तयारीची, ध्येय ध्यासाची, जाणीवची, दूरदृष्टीची, या सर्व गोष्टीची गरज आहे. या सर्व गोष्टींनी आपल्याला संकटे, अडचणी, समस्या, दुःख यावर मात करता येते. तसेच प्रखर कष्टांनी, प्रखर मेहनतींनी, श्रम परिश्रमांनी या दुःखावर आपल्याला मात करता येते. म्हणजे या दुःखावर मात करण्यासाठी, या संकटावर मात करण्यासाठी, या अडचणीवर मात करण्यासाठी, या समस्यावर मात करण्यासाठी तुम्ही प्रगल्भ आत्मविश्वास ठेवा, संघर्ष करा, लढा द्या, मेहनत करा, कष्ट करा, झटा राबा, आवड ठेवा, गोडी ठेवा, इच्छा ठेवा, तयारी ठेवा, जिद्द ठेवा, चिकट ठेवा, संयम ठेवा, सहनशीलता ठेवा, माणुसकी ठेवा, चांगले गुण सांगड घाला. सर्व तयारीनिसह ध्येय ठेवून, जाणीव ठेवून, ध्यास ठेवून तुम्ही या दुःखावर, या संकटावर मात करू शकता, या अडचणीवर मात करू शकता. तुम्हाला ज्ञान आहे, बुद्धी आहे, तुम्ही बोलू शकता, तुम्ही ऐकू शकता, तुम्हाला दोन हात आहेत, पाय आहेत. म्हणून तुम्ही या सर्वांचा आधार घेऊन तुम्ही कणखरपणे, प्रखरपणे, हिमतीने, धाडसाने तुम्ही संघर्ष करू शकता, श्रम परिश्रम करू शकता, हातपाय हलवू शकता आणि आपलं जीवन सुंदर बनवू शकता. आणि या संकटाचा, अडचणीचा, समस्याचा, या दुःखाचा सामना करू शकता, निकाराने, धैर्याने सामना करू शकता आणि यावर मात करू शकता, यावर विजय मिळवू शकता. फक्त गरज आहे प्रखर आत्मविश्वासाची, गरज आहे इच्छाची, तयारीची. प्रथम इच्छा झाली पाहिजे. काम करण्याची इच्छाच नाही तर काम होत नाही. प्रथम तुम्हाला तुमच्या मनाची इच्छा पाहिजे. तुमच्या मनात आलं पाहिजे की मला काम करायचे, माझं जीवन मला सुधारायचे, माझं जीवन मला सुधारायचे, मला चांगलं आनंदी जीवन बनवायचे, मला माझी गरिबी दूर करायची, मला माझी दारिद्र्य दूर करायचे. आणि ते झटल्याशिवाय, संघर्ष केल्याशिवाय, मेहनत केल्याशिवाय, परिश्रम केल्याशिवाय दूर होणार नाही. म्हणून मला मेहनत करावीच लागेल, करायचीच मेहनत, असा दृढ निश्चय पाहिजे. अशी तुमची प्रगल्भ इच्छा पाहिजे. इच्छा तिथे मार्ग असतो. म्हणून प्रथम इच्छाच पाहिजे. इच्छा असली की सर्व कामे होतात. इच्छा नसेल तर कामं होत नाही. जेवण्याची जर इच्छाच नसेल तर जेवण जात नाही. भूक लागो काही हो, परंतु जेवणाची जर इच्छाच नाही, काही करण्याची इच्छाच नाही, काही खाण्याची इच्छाच नाही, अभ्यास करण्याची इच्छाच नाही, तर कोणतंच काम होत नाही, कोणतंच कार्य होत नाही. इच्छेशिवाय, आपल्या इच्छाशिवाय कोणतंच कार्य होत नाही. कोणी कितीही म्हणो, कोणी काहीही म्हणो, कोणी किती जबरदस्ती करो, कोणी किती जोर जबरदस्ती करो, या कोणी कितीही बळजबरी करो, काम होत नाही. जोपर्यंत आपल्या मनाची इच्छा होत नाही, जोपर्यंत आपल्या मनात येत नाही, जोपर्यंत आपल्या मनात बसत नाही, जोपर्यंत आपल्या मनाची तयारी होत नाही, जोपर्यंत आपल्या मनाची इच्छा होत नाही, तोपर्यंत आपण कोणतंही काम करू शकत नाही.
कोणीही कोणतंही काम करू शकत नाही. चांगलं काम होण्यासाठी, संकटावर, दुःखावर, अडचणीवर, समस्यावर मात करण्यासाठी प्रथम गरज आहे इच्छाची. म्हणून इच्छा असली पाहिजे. म्हणून आधी इच्छा ठेवा, काम करण्याची इच्छा ठेवा, श्रम करण्याची इच्छा ठेवा, परिश्रम करण्याची इच्छा ठेवा. ही सर्व संकटे, अडचणी, समस्या, दुःख दूर करण्याची इच्छा ठेवा, तर तुमची संकटे दूर होतात आणि ताप होते. म्हणून प्रथम इच्छा असली पाहिजे. इच्छेनेच, इच्छा प्रगल्भ असेल तरच ही संकटे दूर होतात आणि ताप होत नाही. म्हणून प्रगल्भ इच्छा पाहिजे. तसेच तयारी असली पाहिजे. इच्छा असूनही उपयोग नाही, तर तयारी असली पाहिजे. काम करण्याची तयारी असली पाहिजे. त्याने झजलं पाहिजे, सजलं पाहिजे, त्याने काम केलं पाहिजे. त्याच्या मनात आलं, त्याच्या मनात आहे काम करण्याची, त्याची इच्छा आहे, काम करण्याची इच्छा त्याची आहे, त्या मनात आहे की मी काम करावं, काम केल्याने माझं जीवन सुंदर होतं. परंतु इच्छा असून काय उपयोग, त्याची तयारीच नाही. म्हणून इच्छेबरोबर सुद्धा तयारी पाहिजे. काम करण्याची तयारी पाहिजे. तयारी असेल, इच्छा तयारी असेल तर चांगले काम होईल. परंतु इच्छा आहे पण तयारीच नाही तर काम होणार नाही. तयारीसुद्धा असली पाहिजे. कोणतंही काम, कुठलंही काम, काही काम करण्याची त्याची तयारी पाहिजे, तर त्याचं काम होतं आहे आणि होत. मनात असून काही उपयोग नाही, पण त्याची तयारी असली पाहिजे. तो करायला तयार झाला पाहिजे, तो रेडी असला पाहिजे. कोणतंही काम, कुठलंही काम तो ते करायला तयार झाला पाहिजे. गरिबी, दारिद्र्य दूर करण्यासाठी तयार असला पाहिजे. कष्ट व मेहनत करण्यासाठी तयार असला पाहिजे. संकटावर, अडचणीवर, दुःखावर, समस्यावर मात करण्यासाठी तो तयार असला पाहिजे. सज्ज असला पाहिजे, रेडी असला पाहिजे, तरच त्याचं जीवन सुंदर होईल आणि तो होणार. आणि तो संकटावर, अडचणीवर, समस्यावर मात करू शकतो. परंतु त्याची तयारीच नसेल तर मात्र तो करू शकत नाही. त्याची इच्छा किती जरी असली, त्याची प्रगल्भ इच्छा असली, दृढ निश्चय असला, तरी पण त्याची तयारी नसेल तर मात्र तो कोणतेही काम करू शकतो, कारण त्याची तयारीच नाही. म्हणून दुःखावर, संकटावर, अडचणीवर, समस्यावर मात करण्यासाठी जशी इच्छा पाहिजे तशी तयारीसुद्धा असली पाहिजे. तो तयार असला पाहिजे, तो रेडी असला पाहिजे, तो सज्ज असला. तसेच इच्छा, तयारी आहे, पण आवड गोडीच नाही. आवडच नाही काम करण्याची. काम करण्याची आवडच नाही. चांगलं काम होत नाही. आवड नसल्यावर चांगलं काम होत नाही. त्याची इच्छा आहे, तयारी आहे, तो कामाला लागावी, परंतु आवडीनं काम करत नाही. आवडीनं काम न केल्यामुळे चांगलं काम होत नाही. चांगलं काम होतच नाही. ते पण नीटनेटकं काम होत नाही, व्यवस्थित काम होत नाही. अर्धं काम होतं आणि तेही चांगलं होत नाही, बरोबर होत नाही, व्यवस्थित होत नाही, पद्धतशीर होत नाही. म्हणून आवड पाहिजे. काय पाहिजे? आवड पाहिजे. इच्छा, तयारी आहे, पण ते इच्छा तयारी असून ते बळजबरीच केल्यासारखं काम होतं, कोणी जबरदस्ती केल्यासारखं काम होतं. ते आवडीनं काम होत नाही. म्हणून जोपर्यंत मनात त्याची आवड होत नाही, त्याची निर्माण आवड होत नाही, त्या मनात की मी काम करावं, मी धजावं, मी पुढे जावं, मी अभ्यास करावा, मी हे कर्तव्य पूर्ण करावं, मी हे करावं, त्याची जी आवड निर्माण होत नाही तोपर्यंत त्याच्यात तो काम करत नाही. म्हणून आवड असली पाहिजे. कोणी किती जबरदस्ती केली, जोर जबरदस्ती केली तरी ते काम चांगलं होत नाही. जोपर्यंत त्याची आवड होत नाही तोपर्यंत ते काम होत नाही. म्हणून त्याला काम करण्याची आवड पाहिजे, गोडी असली पाहिजे. एखादी गोष्ट करण्याची किंवा कोणतीही गोष्ट करण्याची त्याला आवड पाहिजे, गोडी पाहिजे. आवड गोडी असल्याशिवाय त्याचं काम सुंदर होत नाही, चांगलं होत नाही, नीट होत नाही. म्हणून कोणतंही काम चांगलं होण्यासाठी या दुःखावर, अडचणीवर, समस्यावर, संकटावर मात करण्यासाठी आवड पाहिजे, गोडी पाहिजे. जशी इच्छा आहे, जशी तयारी आहे तशीच आवडसुद्धा पाहिजे, गोडीसुद्धा पाहिजे. आवड गोडी असल्याशिवाय त्याचं कोणतंही काम होत नाही, चांगलं होत नाही. म्हणून आवड असली पाहिजे. आता जिद्द, चिकाटी, आपलं इच्छा आहे, तयारी आहे, आवड आहे, गोडी आहे, परंतु जिद्द नाही, चिकाटी नाही. म्हणजे जिद्द चिकाटीने तो काम करत नाही. त्याच्या मनात आहे काम करण्याचं, त्याची आवड बी आहे, त्याला काम करू वाटतं, म्हणजे इंटरेस्टनं काम करू वाटतं, त्याची तयारी बी आहे, सगळं आहे, परंतु जिद्दीने काम करत नाही. म्हणजे मन लावून तो काम करत नाही. यात जिद्द नाही. काम करण्याची जिद्द असली पाहिजे, चिकाटी असली. जिद्द असेल तर काम होते.
जिद्द हीच दौलत म्हणतात. म्हणून जिद्द असेल तर सर्व काही व्यवस्थित होईल, पद्धतशीर होईल. म्हणून जशी इच्छा असेल, जशी इच्छा पाहिजे, तयारी पाहिजे, आवड पाहिजे, गोडी पाहिजे, तशी जिद्दसुद्धा पाहिजे, चिकाटीसुद्धा पाहिजे. जिद्द चिकाटी असल्याशिवाय काम होत नाही, व्यवस्थित होत नाही. म्हणून जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे. जिद्द असेल तर कोणतंही काम पूर्ण होऊ शकते, कोणतंही काम पूर्ण करू शकतो. पण जिद्द नसेल तर कोणतंच काम व्यवस्थित होत नाही, चांगलं होत नाही, दर्जेदार होत नाही, उत्तम होत नाही. परंतु जिद्द असेल तर मग कितीही संकट येऊ, किती अडचणी येऊ, किती समस्या येऊ, किती दुःख येऊ, तो काम चांगल्या रीतीने करू शकतो. परंतु जिद्दच नसेल, चिकाटीत नसेल तर मात्र तो कोणतंही काम चांगल्या रीतीने करू शकत नाही, व्यवस्थित करू शकत नाही, चांगल्या रीतीने करू शकत नाही. म्हणून काम करण्यासाठी त्याला जिद्द पाहिजे, त्याच्याजवळ जिद्द असली पाहिजे, चिकाटी असली पाहिजे, तर त्याचं काम चांगलं होईल, सुंदर होईल. म्हणून या संकटावर, या अडचणीवर, या दुःखावर, या समस्यावर मात करण्यासाठी जिद्द असली पाहिजे, चिकाटी असली पाहिजे. आता इच्छा आहे, तयारी आहे, आवड आहे, गोडी आहे, जिद्दही आहे, चिकाटी आहे, परंतु संयम, सहनशीलता नाही. त्याच्या मनात काम करण्याची त्याची इच्छा आहे, त्याची तयारी आहे, गोडी आहे, आवड आहे, त्या जिद्द आहे, तो सगळं काम करू शकतो. परंतु काम करता करता तो सहन होत नाही, त्याला म्हणजे सहनशक्तीच्यात नाही. कोणी एखादी गोष्ट बोलला, कोणी त्याचा अपमान केला, कोणी त्याला कडू शब्द बोलले किंवा कोणी त्याला रागात बोलला, त्याचा अपमान केला, अवमान केला, या एखाद्या गोष्टीचा राग आला तर ते काम होत नाही, होऊ शकत नाही. कारण त्याचा तिथं मोठेपणा दुखतो, त्याचा अपमान होतो, त्याचं मन दुखतं आणि म्हणून तो काम करू शकत नाही. कारण त्याच्या सहनशक्ती नाही, एखादी गोष्ट सहन करण्याची त्याच्या शक्ती नाही, सहनशक्ती नाही. एखादी अडचण आली, एखादी समस्या घडली, तो काम करू शकत नाही. म्हणून सहनशीलतासुद्धा पाहिजे, सहनशक्तीसुद्धा पाहिजे. एखादी गोष्ट सहन करण्याची शक्ती पाहिजे, क्षमता पाहिजे. कारण अडचणी येत असतात. प्रगती करायची असेल, विकास करायचा असेल तर अडचणी येतातच. म्हणून सहनशक्ती असली पाहिजे. काम जर जास्तच कठीण असेल, काम जर खूपच बिकट असेल, काम जर फार किचकट असेल, गुंतागुंतीचं काम असेल, तिथं सहनशक्तीची गरज असते, संयमाची गरज असते. परंतु याच्याकडे संयम जर आणि सहनशीलता नसेल तर याचं काम होत नाही. संयम म्हणजे धीर, दिलासा पाहिजे. हा घाईत असेल, गडबडीत असेल, संयमाने कामच करीत नसेल, गडबडीत काम करत असेल, घाईने काम करत असेल, एखादा निर्णय, एखादं काम, एखादी कोणती बाब घाईने करत असेल, गडबडीत करत असेल, त्याच्याकडे संयम नसेल तर ते काम चांगल्या रीतीने होत नाही, व्यवस्थित होत नाही. म्हणून इच्छा जरी असली, तयारी जरी असली, आवड गोडी जरी असली, या जिद्द चिकाटी जरी असली तर परंतु जर संयम नसेल, सहनशीलता नसेल तर काम होत नाही, चांगलं होत नाही, व्यवस्थित होत नाही. घाई गडबडीत, धांदलीमध्ये कोणतंच काम चांगलं होत नाही. म्हणून संयम पाहिजे, सहनशीलता पाहिजे, मनावर संयम पाहिजे. कोण्याही बाबतीत, कशाच्याही बाबतीत मनावर संयम असला तर काम चांगलं होतं, व्यवस्थित होतं. परंतु मनावर जर संयम नसेल, सहनशीलता नसेल तर मात्र काम होत नाही. घाई गडबडीत निर्णय घेता येत नसतो. तर संयमाने, सहनशीलतेने निर्णय घ्यावा लागतो किंवा सहनशीलता ठेवून, संयम ठेवून एखादं काम करावं लागतं, एखादी गोष्ट करावी लागते, पाडावी लागते, यश मिळावे. संयम, सहनशीलता नसेल तर काम होत नाही. म्हणून संयम, सहनशीलता पाहिजे, तरच काम होते. म्हणून संकटावर, दुःखावर, अडचणीवर, समस्यावर मात करण्यासाठी जशी इच्छा तयारीची गरज आहे, गोडी आवडची गरज आहे, जिद्द चिकाटीची गरज आहे, तशी संयम आणि सहनशीलतेची गरज आहे. आता इच्छा आहे, तयारी आहे, आवड आहे, गोडी आहे, जिद्द आहे, चिकाटी आहे, संयम आहे, सहनशीलता आहे, परंतु स्वतःवर विश्वास नाही, आत्मविश्वास नाही, तरी सुद्धा काम चांगलं होत नाही, व्यवस्थित होत नाही, पद्धतशीर होत नाही. म्हणून स्वतःवर आत्मविश्वास पाहिजे, स्वतःवर विश्वास पाहिजे की मी हे काम चांगल्या रीतीने करू शकतो, मी हे चांगलं होतंय काम, मी हे काम चांगल्या रीतीने करू शकणार आहे, हे काम चांगलं होईलच, असा विश्वास पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे. परंतु ही मी तर काम चांगल्या रीतीने करू शकत नाही,
माझ्याच्याने चांगलं काम होणार नाही, कारण मी कधी केलेलं नाही आणि माझ्याने हे काम होत नाही. माझी इच्छा आहे, मी तयार सुद्धा आहे, माझी चिकाटी आहे, मला आवड आहे काम करण्याची, मी करू शकतो, परंतु मी हे कधी केलेलं नाही म्हणून हे मला चांगलं जमणार नाही, व्यवस्थित होणार नाही, चांगलं होणार नाही, असा स्वतःबद्दलचा विश्वास नाही. म्हणजे मी काम करू शकतो, परंतु ते काम कसं होतंय, चांगलं होणार की नाही हे काही मला माहीत नाही. ते काम कसं होते मला काही माहीत नाही. चांगलं होईल की चांगलं होतंय या न होतंय हे मला काही माहीत नाही. म्हणजे त्याचा स्वतःवर विश्वास नाही. म्हणजे नक्की त्याला यश मिळेल की नाही हे त्याला सांगता येत नाही. कारण त्याच्यावर स्वतःचा विश्वास नाही, स्वतःवर त्याचा विश्वास नाही. स्वतःवर विश्वास नसेल तर कोणतंही काम चांगलं होत नाही, व्यवस्थित होत नाही. म्हणून स्वतःवर जर विश्वास असेल तर माणूस ते काम जबाबदारीने चांगल्या रीतीने करू शकतो. परंतु ज्याचा स्वतःवर विश्वास नाही, आत्मविश्वास नाही, तो चांगल्या रीतीने काम करू शकत नाही. एखादं कोणतंही काम करत असताना, एखादं कोणतंही काम असो, कशाचंही काम असो, विद्यार्थ्याच्या बाबतीत असो, या कामगाराच्या बाबतीत असो, या कोणाच्याही बाबतीत असो, एखादं काम जर असेल, तो जर स्वतःवर विश्वास ठेवून आत्मविश्वासाने जे करत असेल तर ते काम चांगलं होतं आणि ते होत नाही. परंतु याची इच्छा आहे, तयारी आहे, जिद्द आहे, चिकाटी आहे, गोडी आहे, आवड आहे, संयम आहे, सहनशीलता आहे, परंतु ते काम चांगलं होतंय की नाही हे त्याला पक्क माहीत नाही. म्हणून याचा स्वतःवर विश्वास नाही, म्हणून चांगलं काम होत नाही, व्यवस्थित काम होत नाही आणि दुःखावर, अडचणीवर, समस्यावर, संकटावर मात करता येत नाही. म्हणून दुःख, संकटे, अडचणी, समस्या, संकटे यावर मात करण्यासाठी जशी इच्छेची गरज आहे, इच्छा तयारीची गरज आहे, गोडी आवडची गरज आहे, जिद्द चिकाटीची गरज आहे, संयम सहनशीलतेची गरज आहे, तशीच प्रगल्भ आत्मविश्वासाची गरज आहे. तरच ते काम चांगलं होतं आणि सर्व संकटे दूर होतात, अडचणी दूर होतात, समस्या दूर होतात, दुःख दूर होतं. म्हणून संकटावर, अडचणीवर, दुःखावर, समस्यावर मात करण्यासाठी आपल्याला या सर्व गोष्टी पाहिजे. तसेच आता चिकाटी आहे, इच्छा आहे, तयारी आहे, जिद्द आहे, चिकाटी आहे, गोडी आहे, आवड आहे, संयम आहे, सहनशीलता आहे, स्वतःवर आत्मविश्वास आहे. परंतु जर चांगले विचार नसतील, माणुसकी नसेल, नम्रता नसेल, विनम्रता नसेल, तरीही ते काम चांगलं होणार नाही. काम चांगलं होण्यासाठी प्रामाणिकपणा सुद्धा पाहिजे, इमानदारी पाहिजे, प्रामाणिकतेने ते काम केलं पाहिजे. प्रामाणिकपणा नसेल, माणुसकी नसेल, नम्रता नसेल, विनम्रता नसेल, समजदारपण नसेल, शहाणपण नसेल तर काम चांगलं होणार नाही. म्हणून प्रामाणिकतेने, समजदारपणाने, शहाणपणाने, धैर्याने, निकाराने, ध्यासाने, माणुसकीने ते काम करायला पाहिजे. म्हणून संकटे, अडचणी, समस्या दूर करण्यासाठी प्रामाणिकपणा पाहिजे, माणुसकी पाहिजे, विनम्रता पाहिजे, धीर पाहिजे, दिलासा पाहिजे. तसेच गांभीर्यता पाहिजे, शिस्त पाहिजे, सुंदरता पाहिजे, चांगले विचार पाहिजे. तर ते काम चांगलं होईल आणि संकट, अडचणी, समस्या दूर होतील, दुःख दूर होतील. सर्व गुणाची सांगड घातली पाहिजे, सर्व चांगल्या गुणाची सांगड घातली पाहिजे. प्रामाणिकतेने जर काम केलं नाही, माणुसकीने जर काम केलं नाही, व्यवस्थितपणा, पद्धतशीरपणा ठेवून जर काम केलं नाही तर ते काम चांगलं होणार नाही. संकटे, अडचणी दूर होणार नाही, समस्या दूर होणार नाही, दुःख दूर होणार नाही आणि या दुःखावर, या सर्वावर मात करता येणार नाही. म्हणून या सर्वावर मात करण्यासाठी दुःख, अडचणी, समस्या, संकटे, अडचणी या सर्वावर मात करण्यासाठी आपल्याला इच्छा तयारी, जिद्द चिकाटी, संयम सहनशीलता, आवड गोडी, आत्मविश्वास, माणुसकी, नम्रता विनम्रता, धीर, दिलासा, ध्येय ध्यास, जाणीव, दूरदृष्टी, चांगले विचार, कर्तव्य जबाबदारी, माया दया, प्रेम, निष्ठा या सर्व गोष्टीची गरज आहे. तर
आपली अडचणी, समस्या, संकटे दूर होतात. आपल्याला सुखी जीवन मिळतं, आनंद मिळतो. आपलं जीवन आनंदी होतं, रंगमय होतं. तसेच दृढ निश्चय आणि निर्धार आणि निश्चयसुद्धा पाहिजे. तरच या सर्व गोष्टींनी आपल्या अडचणी, संकटे, दुःख, समस्या या सर्व काही दूर होतात आणि यावर आपल्याला मात करता येते. म्हणजे या सर्व गोष्टींनीच आपल्याला दुःखावर, संकटावर, समस्यावर, अडचणीवर मात करता येते. चांगल्या रीतीने मात करता येते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू नका.